नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत गोड शिरा। तर आपण एकदम अचूक प्रमाणासह हा शिरा बनवणार आहोत। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला तरी सुद्धा एकदम परफेक्ट असा हा शिरा बनणार आहे। सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचे। आत्ता सगळे सणवार येतात त्यावेळेस आपल्याला गोड प्रसादासाठी किंवा घरात काहीतरी गोड खायला म्हणून बनवायचं असतं, त्यावेळेस तुम्ही असं एकदम परफेक्ट बनणारा शिरा बनवू शकता। तर कसं बनवायचा ते पाहूया। सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। तर इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि कोणतीही वाटी पेला सेट करून घ्यायचं, त्याने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचे। तर या वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचे। काही ड्रायफ्रूट घेतले, जा काजू बदाम किंवा मनुके जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ते वापरू शकतात। आता हा रवा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच वाटीने आपल्याला आता पाणी मोजून घ्यायचे। ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने पाणी मोजून घेऊया। तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी लागणार आहे। तर एका टोपामध्ये आपण हे पाणी काढून घेऊया। तर मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि अजिबात आपला ना रवा चुकणार नाही, एकदम परफेक्टच बनणार आहे। तुम्ही ट्राय करून पहा। तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचे, तर तिप्पट पाणी वापरलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला तूप घेतलेले ते पाव वाटी घेतले। आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात तूप आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी तूपसुद्धा वापरू शकता। आणखीनच टेस्टी आणि एकदम मऊ लुसलुशीत असा रवा तयार होणार आहे। तर आमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये तूप खात नाहीत, त्यामुळे मी तुपाचं प्रमाण थोडं कमी केले, म्हणजे पाव वाटी घेतले तुम्ही अर्धी वाटी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे। तर आता आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे। तर जे आपण पाव वाटी तूप घेतलेलं त्यातलंच 2-3 चमचे तूप आपण कढईत टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काजू बदाम फ्राय करून घ्यायचे। खूप डार्क कलर येईपर्यंत फ्राय करायचे नाही, नाहीतर ते कडवट टेस्ट लागते त्याची। त्यामुळे थोडासा कलर चेंज झाला की लगेचच काढून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मनुकेसुद्धा वापरू शकतात। तर सर्व ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेत। आता राहिलेलं सुद्धा तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 1 चमचा तूप एवढे शिल्लक ठेवायचे। आपण हे पुढे वापरणार आहोत। तूप गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला सगळा रवा टाकून घ्यायचा आहे आणि छान रवा आता भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण रवा चांगला भाजणार आहे तुपामध्ये तेवढाच आपला शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि टेस्टी असा बनणार आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची, कमी गॅसवरती मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर अर्धी वाटी तूप वापरलं असेल तर आता राहिलेलं सगळं तूप याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात। साईडलाच आपण जे 3 कप म्हणजे 3 वाटी पाणी घेतलं होतं ते सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे। तर पाहू शकतात जसा जसा रवा भाजत जाईल तसतसा हलका फुलका होतो आणि एकदम खुसखुशीत असा हा रवा भाजून तयार होतो। तुम्हाला जर आणखीन थोडासा डार्क कलर हवा असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही भाजू शकतात। तर 4 ते 5 मिनिट हा रवा मी कमी गॅसवरती छान भाजून घेतलाय आणि मस्त सुगंध येतोय आणि पाहू शकतात रवा किती खुसखुशीत झालाय, एकदम हलका फुलका झालाय। तर असं आपल्याला रवा भाजून घ्यायचे। तर मला याचा कलर चेंज करायचा नाही, मसाल्याचा कलर ठेवणार आहे। तर या स्टेजला आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर हे पहा रवा छान भाजून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर पाणी चांगलं कडक गरम करून घ्यायचे, म्हणजे पाण्याला उकळी येईल एवढं पाणी कडकडीत गरम करून घ्यायचे। तर मस्त आपला रवा भाजून झालाय। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकताना आपल्याला सतत हे हलवत राहायचे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या नाही व्हायला पाहिजे। तर हे पहा एका हाताने पाणी टाकायचे आणि एका हाताने आपल्याला हा रवा चांगला मिक्स करत राहायचे आणि कंटिन्यू असं हलवत राहिलं तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या बनत नाहीत। तर जेवढं आपण पाणी घेतलेलं तेवढं सगळं पाणी याच्यामध्ये टाकून घेतले। बरोबर 3 वाटी पाणी घेतलेलं पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकून घेतले। आता जसं जसं रवा शिजत जाईल तसं याची थिकनेस आणखीन घट्ट होत जाईल। तर पहा मस्त याला तूप दिसते पहा।
आणि जेव्हा आपण असा गोड काही पदार्थ बनवतो त्यावेळेस घरभर मस्त गोड मधुर सुगंध सुटलेला असतो पहा. आणि घरात सगळ्यांना समजतं की आपण काहीतरी गोड बनवतोय. तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू आपला शिरा इथे तयार होत चालला आहे आणि पाणीसुद्धा कमी झालेलं आहे त्याच्यामधलं. आता या स्टेजला आपल्याला साखर टाकून घ्यायची. तर ज्या वाटीने आपण रवा, पाणी, तूप सर्व काही मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटीला थोडी कमी एवढी साखर घेतली आहे. तर माझ्या मुलांना जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. तुम्हाला जर गोड जास्त प्रमाणात आवडत असेल तर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखरसुद्धा टाकून घेऊ शकतात. तर इथे आता साखर सगळी टाकून घेतली आणि आपल्याला मस्त हे आता मिक्स करायचे. तर लगेचच याच्यामध्ये गरम आहे त्यामुळे लगेच साखर विरघळली जाते पहा. तर सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि शिऱ्याची टेस्ट आणखीन डबल होण्यासाठी आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया. तर हळूहळू कढईच्या कडा सुटायला लागलेत पहा आणि मस्त शिरा बनून तयार होतोय. तर तुम्हाला पातळ शिरा आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकतात आणि तळलेले काजू, बदाम आणि विलायची पावडर टाकून हा शिरा खाऊ शकतात. तर एकदम मस्त असा आपला इथे शिरा बनवून तयार झाला आहे आणि दिसत असेल रंगसुद्धा याचा आपण जास्त चेंज होऊ दिला नाही असा हा रवा भाजून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊया आणि तळलेले काजू, बदाम टाकून घेऊया. थोडेसे आपण गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि जे आपण 1 चमचा तूप शिल्लक ठेवलेलं ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर परफेक्ट आपण सर्व मेजरमेंट घेतलेलं सगळं वापरलेलं आहे आणि अचूक प्रमाणासह आपण इथे शिरा बनवून तयार केला आहे. तर सर्व मी तूप याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला दिसत असेल किती भारी मऊ लुसलुशीत आपला इथे गोड शिरा बनवून तयार झाला आहे. तर आहे की नाही एकदम सोप्यात सोपा हा शिरा बनवायला आणि खायला तर एकदम भन्नाट चवीचा लागतो. तुम्ही प्रसादासाठी बनवू शकतात किंवा असंच काहीतरी गोड खावंसं वाटलं तर हा भन्नाट शिरा नक्की बनवून पहा. आणि शिरा तर आपला बनवून तयार झालेला आहे. मस्त घरभर एकदम भारी असा सुगंध सुटलेला आहे. तर गॅस बंद करून घेतला आणि बाउलमध्ये हा शिरा काढून घेतला आहे. वरून आपण काजू, बदाम तळून घेतलेले ते टाकून घेतलेत आणि थोडंसं तूपसुद्धा टाकलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.